आणि दरम्यान जळगावमध्ये एलपीजी पेट्रोलपेक्षा देखील महाग विकला जातोय। एलपीजी पंपावरचे दर महिन्याभरामध्ये 53 रुपयांवरून थेट 130 रुपयांवरती गेलेले आहेत। पंपचालक काळा बाजार करत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केलेला आहे। तर आधी व्यावसायिक विक्रीवरील बंदीमुळे एलपीजी मिळत नव्हता आणि त्यानंतर आता काही ठिकाणी पंपावरती रिक्षा चालकांना एलपीजी मिळू लागल्यावरती त्याच्या किमती या आवाच्या सवा वाढल्याचं दिसतंय। जळगाव शहरातले रिक्षा चालक आपल्यासोबत आहेत। गॅस मिळतोय पण तो भाव डबल टिबलनं झाला आहे आणि चार ते 5 पंप जळगाव शहरात आहेत, त्यापैकी फक्त एकच पंप चालू आहे। व्यवसायामध्ये गॅस पंप हा 2-4 8-10 दिवसामध्ये सकाळी जर भरला तर तो 85, लगेच दुसऱ्या दिवशी भरला तर 105 वरून डायरेक्ट 125पर्यंत। आणि काय तर आमच्याकडे गॅस नाही आहे आणि वरून आम्हाला भाव त्या पद्धतीने मिळाला। अशा पद्धतीने शासनाने ठरवून जर दिलेला असता नेम किंवा हे भाव की आम्ही एक ठराविक पेट्रोल पंपावरती गॅस पंप आहे गॅस आहे आणि म्हणून आम्ही हे भाव वाढवून दिला, असं शासनाने जर भाव वाढवून दिला असता कदापि म्हणजे आमच्यावरती पोलीस प्रशासन किंवा RTO विभाग किंवा प्रवासी मध्ये काही घुसबुस झाली नसती। एक पंप चालू असतो, एक पंप बंद असतो। हो, तर ह्या स्थितीला आमची एकच विनंती अशी आहे की सदरूत एकच जर तुम्ही ठेवलं तर आम्ही साधारण समोरच्याला जर तुम्ही आम्हाला 51 ते 55 च्या मध्ये आम्हाला गॅस मिळाला तर आम्ही 10 रुपये शीटप्रमाणे प्रवासी व्हायला सुरुवात करू। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।